मुंबईमध्ये झोपडपट्टीच्या अंतर्गत भागामध्ये तर डीप क्लीनअप ड्राईव्ह राबवला जाणार आहे। स्वच्छतेसाठी पालिका विशेष स्वच्छता मॉडेल वापरणार असून दारोदारी जाऊन कचरा गोळा केला जाणार आहे। झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतेसाठी पालिका टेंडर काढणार असून प्रत्येक दिवशी मूल्यमापन सुद्धा केलं जाईल आणि सार्वजनिक शौचालय 5 वेळा स्वच्छ केली जाणार आहेत। मुंबईच्या एकूण लोकसंख्येचा विचार केला तर सर्वाधिक लोकसंख्या ही दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत असते आणि या झोपडपट्टी भागांमध्ये आता मुंबई महानगरपालिकेकडनं थेट घरोघरी जाऊन कचरा हा गोळा केला जाणार आहे। हा कचरा गोळा करण्यासाठी एक विशेष कॉन्ट्रॅक्ट काढण्यात येणार आहे। याकरता लागणारी हजारो लोकांची मॅनपॉवर ही आता या कंत्राटातून मिळणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या पद्धतीचं डीप क्लिनिंग ड्राईव्ह मुंबईतील विविध ठिकाणी सुरू आहे तशाच पद्धतीची व्यवस्था ही आता झोपडपट्टी भागामध्ये सुद्धा लावण्यात येणार आहे। धारावी, गोवंडी, देवनार अशा अनेक ठिकाणच्या झोपडपट्ट्यांमध्ये आता पालिकेचे स्वच्छता दूत जाऊन पोहोचणार आहेत। येत्या महिन्याभरामध्ये या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये घरोघरी जाऊन कचरा उचलणे, नाले साफ करणे आणि त्याचबरोबर नाल्यामध्ये नागरिकांनी कचरा टाकू नये याकरता सुद्धा विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनायक सह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।